नमस्कार, मी परमेश्वर मेहत्रे आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी किस्से. देवेंद्र फडणवीस यांच्या नावे 3 विक्रम झाले आहेत. ते सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते ठरले आहेतच, सोबत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे बिगर काँग्रेसी नेते सुद्धा ठरले आहेत. याशिवाय सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर येणारे बिगर काँग्रेसी नेतेही देवेंद्र फडणवीस ठरले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे गेल्या 45 वर्षात म्हणजे वसंतराव नाईक यांच्यानंतर 1975 नंतर 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच कार्यकाळानुसार क्रम लावल्यास त्यांचा नंबर वरून दुसरा येतो आणि तळातही ते सर्वात खाली आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री देखील ठरलेले आहेत. आतापर्यंत पी.के. सावंत हे 9 दिवस मुख्यमंत्री होते. यांच्या नावे सर्वात कमी कालावधीच्या मुख्यमंत्री पदाचा विक्रम होता. सावंत हे महाराष्ट्राचे 3रे मुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर तो विक्रम झालेला आहे. ते फक्त 3 दिवस मुख्यमंत्री राहिलेले आहेत. बघूयात मुख्यमंत्र्यांची यादी आणि त्यांचा कार्यकाळ. यशवंतराव चव्हाण 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 असे 2 वर्ष 202 दिवस ते काँग्रेसकडून मुख्यमंत्री होते. त्यानंतर मारुतराव कन्नमवार 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 अर्थात 1 वर्ष 4 दिवस असा त्यांचा कार्यकाळ होता. ते सुद्धा काँग्रेसकडूनच मुख्यमंत्री होते. पी.के. सावंत यांचा कार्यकाळ होता 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 म्हणजे 9 दिवसांचा. त्यानंतर वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 अर्थात 11 वर्ष 77 दिवस म्हणजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे ते मुख्यमंत्री ठरले होते. शंकरराव चव्हाण त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 21 फेब्रुवारी 1975 ते 16 मे 1977 अर्थात 2 वर्ष 84 दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची धुरा मिळाली वसंतदादा पाटील यांना 17 मे 1977 ते 18 जुलै 1978 अर्थात 1 वर्ष 62 दिवस वसंतदादा पाटील हे काँग्रेसची सत्ता असताना मुख्यमंत्री होते. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 असा त्यांना 1 वर्ष 214 दिवसांचा कार्यकाळ मिळाला. शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये तेव्हा पुलोदची स्थापना झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 म्हणजे 112 दिवस. त्यानंतर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 1 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 असा 1 वर्ष 217 दिवसांचा कार्यकाळ त्यांना मिळाला. त्यानंतर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 असा 1 वर्ष 11 दिवसांचा कार्यकाळ त्यांना मिळाला होता. तेव्हा सुद्धा काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी 1983 परत वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 1 जून 1985 पर्यंत ते मुख्यमंत्री होते अर्थात 2 वर्ष 119 दिवस त्यांना कार्यकाळ मिळाला. त्यानंतर शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना 276 दिवसाचा कार्यकाळ मिळाला होता. त्यानंतर शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 2 वर्ष 106 दिवसांचा कार्यकाळ त्यांना मिळाला. परत एकदा शरद पवार यांना संधी मिळाली 2 वर्ष 364 दिवस हा त्यांचा कार्यकाळ राहिला. सुधाकर राव नाईक यांना त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा मिळाली 1 वर्ष 242 दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. पुन्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 2 वर्ष 8 दिवस ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेची युतीचं सरकार आलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 असा 3 वर्ष 323 दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. एवढ्या दिवसांचा त्यांना कार्यकाळ मिळाला शिवसेनेकडून. त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 अर्थात 258 दिवसांचाच नारायण राणे यांना फक्त कार्यकाळ मिळाला. त्यानंतर युतीची सत्ता गेली आणि पुन्हा आघाडी सत्तेमध्ये आली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 असा 3 वर्ष 90 दिवसांचा कार्यकाळ विलासराव देशमुख यांना मिळाला होता. त्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 1 वर्ष 286 दिवसांसाठी. त्यानंतर परत विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 4 वर्ष 33 दिवसांसाठी. विलासराव देशमुख यांच्यानंतर महाराष्ट्राची सूत्र आली अशोक चव्हाण यांच्या हाती
1 वर्ष 336 दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 3 वर्ष 319 दिवसांसाठी आणि त्यानंतर परत एकदा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती जवळपास 32 दिवसांसाठी. आणि त्यानंतर भाजपची अर्थात युतीची सत्ता आली, शिवसेना आणि भाजपची सत्ता आली महाराष्ट्रामध्ये आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019 अशी 5 वर्ष 8 दिवस ते भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत एकदा महाराष्ट्रामध्ये 11 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट होती 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 पर्यंत. त्यानंतर अजित पवार यांच्या पाठिंब्यानं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 असे 3 दिवसांसाठी सर्वाधिक कमी काळासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले भाजपाची सत्ता असताना. तर हे होते देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले 3 विक्रम, महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.